तुमचं स्वागत आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर जसं की तुम्हाला माहीतच आहे, आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि म्हणजे मी आलेली आहे माहेरी आणि माझी मम्मी सुद्धा 2-4 महिन्यांनंतर जम्मूवरून इकडे आली। तर घरात ना खूप पसारा होता, तर आम्ही दोघी सुद्धा म्हणजे श्रद्धा आणि मी, तर श्रद्धा सुद्धा काल आलेली, तुम्हाला माहीतच असेल जर तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल तर ती रात्री आलेली आहे आणि आल्याबरोबरच तिने सुद्धा साफसफाईला सुरुवात केली आहे। म्हणजे तिची अशी कानाकोपऱ्याची बारीक बारीक सफाई सगळी असते। तर ती म्हणली की फ्रीज सुद्धा धुवूया, फ्रीज सुद्धा खराब झाला म्हणून सगळी भांडे तिने धुवायला काढले। पण मी म्हटलं चल मी तुला भांडे घासून देते, तू फक्त लाव फ्रीजमध्ये नेऊन। तर मग तेच मग मी फ्रीजचे भांडे सगळे क्लीन करायला घेतले, कारण ना तिचं सारखं झाडू वगैरे पकडणं, भांड्याचं घासी, तर तिच्या हाताला ती म्हणते मला तुरमा होतो म्हणजे ट्रॉमा अशा पद्धतीचं ते आता बिग बॉसमधून बरेच काय शब्द निघालेत, मला भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे, तर तसं तिला भांडी घासण्याचा ट्रॉमा झालेला आहे असं ती म्हणते। तर तिच्या हाताला अशा फोड्या वगैरे येतात, खरंच येतात। तर इथे माझा लाडू बघा कसा गोड तयार झाला आहे, आंघोळ वगैरे करून मस्तपैकी आजीने तिला तयार केलेला आहे आणि माझं मात्र काम चाललेलं आहे। तर चला भांडे हे सगळे उरकून घेतले आणि नंतर मग आम्हाला जायचं होतं थोडीशी शॉपिंग करायला बाहेर, कारण घरातला तर श्रद्धा आली म्हटल्यावर गाडी चालवणारा मेंबर आलाय, तर घरातला किराणा वगैरे थोडाफार संपलेला होता आणि पाहुणे वगैरे येणार म्हटल्यावर घरात भाजीपाला सर्व पाहिजे। भाजीपाला वगैरे घेतला आणि गावातल्यापेक्षा इथे बाजार समितीमध्ये थोडासा भाजीपाला महागच मिळाला, पण आता गरजेला लागणार होता तर मग घेतला। आणि मग त्यानंतर आम्हाला जायचं होतं इथे जवळच सिद्धिविनायक मार्केट म्हणून आहे, म्हणजे त्याला तुम्ही छोटं डीमार्ट नाही पण डीमार्ट सारखं बऱ्यापैकी थोडंफार सामान मिळतं तिथे, गरजेच्या गोष्टी, पण डीमार्टच्या प्राईजला नाहीत मिळत, थोड्याशा 1-2 रुपये इकडे तिकडे कमी असतील, पण आहे म्हणजे गरजेला म्हणतात ना, ठीक आहे। तर बऱ्याच गोष्टी एका जागी मिळत असतील तर मग, आणि मागायचं प्रत्येक गोष्ट 1 किलो दाळ, त्यापेक्षा मग इथे जाऊन तुम्ही डायरेक्ट तुम्हाला ज्या गोष्टी हव्या त्या कलेक्ट करू शकता। त्यासाठीच आम्ही सुद्धा इथे गेलो होतो आणि पैशांचं नियोजन तर नेहमी करावंच लागतं, कारण एक्स्ट्राच आपण काहीही इथे आल्या उचलू शकत नाही, कारण पैसे देणारं कोणी नाही आणि एक्स्ट्राचे पैसे झाले तर मग ते थोडेसं भरण्याला प्रॉब्लेम होतो। मग त्यामुळे मग इथे सॉल्ट घ्यायचं होतं, पण नंतर मी ते पण 10 रुपयाचंच होतं पण काढून टाकलं आणि मग फायनली एवढ्या काही गोष्टी आणल्या आणि सगळ्या गरजेच्याच गोष्टी आणल्यात आणि मुलांना खायला काहीच नाही घ्यायचं म्हणून मग थोडंफार हा पास्ता घेतला आणि बटर घेतले। पास्ता तर 20 रुपयाचा होता, फार काही महाग नव्हता, पण बटर छान वाटलं। बाकीचं खायला घेतलं होतं ते ठेवून दिलं, कारण त्यामुळे बजेट खूपच वाढत होतं। आणि मग ह्या सगळ्या गरजेच्याच गोष्टी आणल्यात आणि हा पास्ता मसाला पास्ता बनवण्यासाठी आणलेला आहे। तर चला मी तुम्हाला पास्त्याची रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे लगेचच। तर इथे ना गरम पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकून आपल्याला हा पास्ता ना एकदम थोडासा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर आता बघा पास्ता तर आपला तयार होतच आहे आणि छान शिजवून घ्यायचा आहे। 5 ते 10 मिनटं तरी लागतात त्याला शिजायला, थोडासा तो कठीण असतो आणि लहान मुलांना देऊ शकतो तुम्ही कधी थोडंफार, पण जास्त नाही द्यायचा, कारण कसं आहे मैद्याचा असतो आणि जास्त लहान मुलांना नाही दिलेलंच बरं। तर पास्ता इथं शिजवून मी घेतलेला आहे आणि त्यानंतर जिरे मोहरी वगैरे तुम्हाला ॲड करायची असेल तर करायची। तर इथे मी तेच जिरे मोहरी टाकत आहे आणि नंतर जो मसाला आणला आहे ना तो आपल्याला याच्यासाठी गरजेचा आहे। पास्त्याचा मसाला रेडीमेड मिळतो तो आणायचा आहे आणि त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकायचा आहे। बाकीचं तुम्हाला जर काही टाकायचं असेल गाजर वगैरे वाटाणे चिरून तर ते सुद्धा चिरून म्हणजे गाजर वगैरे टाकू शकता तुम्ही। तर इथे मी कांदा टोमॅटो वगैरे टाकला आणि तो जो रेडीमेड मसाला आणला होता तो सुद्धा टाकला आणि अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून इथे ग्रेव्ही करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आता हा आपला पास्ता आहे तो सर्व आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे आणि संपूर्ण मसाला ॲड होईपर्यंत म्हणजे कोट झाला पाहिजे पूर्ण पास्त्याला
तर ते सगळं एकंदरीत मिक्स करून घ्यायचं आहे छान. आणि तिखट जर हवा असेल तर तुम्ही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये तिखट ॲड करू शकता. पण लहान मुलांसाठी बनवत असाल तर कमी तिखट, म्हणजे त्या मसाल्यामध्ये पुरेसं तिखट असतं. आणि जर एक्स्ट्रा तुम्हाला तिखट हवे असेल तर वरून तुम्ही चटणी ॲड करा. हे बघा, इथे हा मसाला आहे जो मी आणला होता, एव्हरेस्टचा आहे पास्ता मसाला. रेडीमेड मिळतात आता, त्यामुळे काही अवघड नाही आहे बनवणं. 5 ते 10 मिनटाच्या आतच हा पास्ता बनवून रेडी होतो. आणि सर्व करा, मस्त यम्मी यम्मी छान टेस्टी लागतो. आणि त्यानंतरच श्रद्धाने ना स्नॅक्समध्ये, आता मम्मी आली म्हटल्यावर मम्मीसाठी वेगळं वेगळं काहीतरी छान छान बनवायचं, म्हणून मग पास्ता तर झाला. आणि श्रद्धाने इथे ना काय बनवलं होतं, हे चीज पनीरचं काहीतरी टिक्का वगैरे असं काहीतरी बनवलं होतं. तर याच्यासाठी ना ग्रेव्हीचा जो मसाला मिळतो ना पनीरचा, तो तिने वापरला होता. दही, चटणी, मीठ असं या पद्धतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या होत्या. आणि असं थिक असं बॅटर तयार करून घेतलेलं. आणि ते बघा, कामाडी 2 पोरं कसं काम चाललंय, एकाचं तर वेगळंच चाललंय, खाणं चाललंय. आणि एक बघा, आजी जसं गहू पाखडतीये ना तसंच हे माझं लेकरू बघा पाखडतंय आणि गहू आजीला निवडायला मदत करते. आणि नंतर मग फायनली ना पनीर टिक्के जे आहेत ते टिक्काज रेडी झालेत. तर मस्त असे छान सर्व केलेले आहेत. आणि इथे बघा, टेस्ट करून बघूयात. टेस्ट तर खरंच मस्त झाली होती आणि मस्त ना चीजी झाले होते, म्हणजे आतून तिने चीज ॲड केलं होतं. तर चलो, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.